नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 12th फिजिक्स चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन्स आपण स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये आज आपण फर्स्टली एनर्जी ऑफ पार्टिकल हा कन्सेप्ट इथे स्टडी करणार आहोत. म्हणजे आपण ऑसिलेशन्स बद्दल स्टडी केल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की पार्टिकल्स जेव्हा टू अँड फ्रो अशा प्रकारे मोशन्स करतात तर त्याला आपण ऑसिलेशन्स असं म्हणतोय. ओके, परंतु या पार्टिकल्सला टू अँड फ्रो करण्यासाठी जी काही एनर्जी इथे अवेलेबल्स असतं त्या एनर्जी बद्दल इथे आपण आता डिस्कस करणार आहोत. सो एनर्जी ऑफ द पार्टिकल्स किंवा पार्टिकल्स मध्ये किती एनर्जी तिथे असणार आहेत. तर टोटल एनर्जी थ्रूआउट द फिजिक्स आपण 8, 9, 10 पासून स्टडी करत आलेलो आहोत की टोटल एनर्जी इज नथिंग बट टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल्स प्लस टोटल पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल्स. तर इथे आपल्याला टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल्स जे फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच इनडायरेक्टली आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल्स अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल्स इथे स्टडी करायचं आहे. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, तर सगळ्यात अगोदर आपण कायनेटिक एनर्जी इथे फाइंड आउट करूया, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करूया आणि ते इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट डाऊन करूया. ओके, सो फॉर कायनेटिक एनर्जीसाठी आपल्याला फॉर्म्युला हा माहीतच आहे, हाफ mv स्क्वेअर. ओके, वेअर v इज द वेलोसिटी. बट वेलोसिटी जी आहे इन केस ऑफ ऑसिलेशन्स आपण लास्ट व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे, आपण वेलोसिटीचं डेरिव्हेशन सुद्धा फाइंड आउट केलेलं आहे. तर वेलोसिटी फॉर ऑसिलेशन्स इज ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशा प्रकारचं डेरिव्हेशन सुद्धा आपण फाइंड आउट केलेलं आहे आणि ही v ची व्हॅल्यू आहे आणि या v चा स्क्वेअर आपल्याला इथे घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला कायनेटिक एनर्जी इथे मिळेल. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला इथे कायनेटिक एनर्जी आता मिळते आहे m. ओमेगाला आपण स्क्वेअर अशा प्रकारे इथे लिहू शकतो. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल आउट झाल्यानंतर इथे आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशा प्रकारे ही व्हॅल्यू मिळते. ओके, म्हणजेच इथे आपल्याला कायनेटिक एनर्जी हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशा प्रकारे मिळालेली आहे. बट आपल्याला हे माहीतच आहे ओमेगाची व्हॅल्यू लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली की आपल्याला ओमेगा ही जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट लक्षात ठेवावी लागणार आहे. ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट के डिवायडेड बाय एम हा फॉर्म्युला होता तो. ओके, जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला होता, एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, तर या फॉर्म्युल्यावरून आपल्याला m इंटू ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते जे की k असणार आहे. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता हा m जर तुम्ही लेफ्ट हँड साइडला जर शिफ्ट केला तर m इंटू ओमेगा इज नथिंग बट व्हॅल्यू ऑफ k. तर इथे m ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट k. तर कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला इथे मिळालेलंच आहे बट इन द फॉर्म ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट फॉर्म मध्ये सुद्धा आपण इथे लिहू शकतो. k इज नथिंग बट स्प्रिंग कॉन्स्टंट असतो. Okay, so m omega is nothing but k by 2. Okay, and it's a square minus x square. तर अशा प्रकारे आपल्याला इथे हे दोन फॉर्म्युलेज आपल्याला कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल्स मिळालेले आहेत. ओके, इन द फॉर्म ऑफ m omega mass and angular frequency and in the form of spring constant. तसंच पोटेन्शियल एनर्जीसाठी सुद्धा आपण फाइंड आउट करूया. ओके, फॉर पोटेन्शियल एनर्जी आता पोटेन्शियल एनर्जी आपल्याला वर्क डन वरून मिळणार आहे. इथे एक लक्षात घ्यायचं mgh आपण यूज करणार नाही. ओके, सो वर्क डनचा आपल्याला बेसिक फॉर्म्युला हा सुद्धा माहित आहे, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ओके, बट फोर्स इन केस ऑफ ऑसिलेशन्स तर फोर्स रिस्टोरिंग फोर्स असतो ऑसिलेशन मध्ये आणि रिस्टोरिंग फोर्स इन केस ऑफ ऑसिलेशनची व्हॅल्यू सुद्धा आपण फाइंड आउट केली आहे जे की अपोजिट म्हणजेच मायनस के एक्स इतकी असतं. एक्स इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट इन केस ऑफ ऑसिलेशन. ओके,
आता तिथे ds इज नथिंग बट चेंज इन डिस्प्लेसमेंट. तर चेंज इन डिस्प्लेसमेंट आपल्याला इथे dx ने इंडिकेट करायचं आहे आणि त्याला सुद्धा निगेटिव्ह साईनने इंडिकेट करायचं आहे. का बरं? बिकॉज जो काही डिस्प्लेसमेंट इथे होणार आहे इट्स एक्झॅक्टली अपोजिट टू द फोर्स. ओके, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एक्झॅक्टली अपोजिट इथे राहणार आहे. हे आपण फर्स्ट डेरिव्हेशन्स ऑफ दिस ऑसिलेशन चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. ओके, मायनस मायनस कॅन्सल आउट झाल्यानंतर इथे आपल्याला चेंज इन स्मॉल वर्क डन, dw इज नथिंग बट स्मॉल वर्क डन, आपल्याला व्हॅल्यू मिळते आहे kx इंटू dx. आता आपल्याला इथे वर्क डनची व्हॅल्यू काढायची आहे कारण की पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट आपल्याला इथे वर्क डन मिळणार आहे. जे की वर्क डन होणार आहे ते बिकॉज ऑफ दिस पोटेन्शियल एनर्जीज होणार आहे. ओके, तर इथे आपल्याला डी नथिंग बट डेरिव्हेशन ज्याला आपण म्हणतो, मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही आता स्टडी करतच असणार डेरिव्हेशन इंटिग्रेशन. तर इथे डेरिव्हेशन्सला काढून टाकण्यासाठी आपण इथे इंटिग्रेशन्स आणणार. जसं की व्हायरसला आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपण अँटी व्हायरस तिथे आणत असतो. ओके, तसंच इथे डेरिव्हेशन्सचा अपोजिट इंटिग्रेशन असतो आणि ते जर आपण सायमल्टेनियसली जर इव्हॅल्युएट केले तर ते कॅन्सल आउट टू इच अदर होतील. ओके, सो इथे आपण असं म्हणू शकतो इंटिग्रेट. तर अशा प्रकारे इथे दोन्ही साईडला इंटिग्रेशन्स आपण करणार आहोत. इंटिग्रेशन्स ऑफ द स्मॉल dw इज नथिंग बट इंटिग्रेशन्स ऑफ kx इंटू dx. ओके, इथे तुम्ही बघू शकता इंटिग्रेशन अँड डेरिव्हेशन्स अपोजिट, एकामेकाच्या अपोजिट असल्यामुळे कॅन्सल आउट टू इच अदर, म्हणजे आपल्याला w दॅट इज द वर्क डन असं मिळणार आहे. इथे k हा कॉन्स्टंट आहे म्हणून तो इंटिग्रेशनच्या बाहेर निघणार आणि इंटिग्रेशन हे फक्त आणि फक्त x dx इथे होणार आहे. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ x dx आपल्याला माहित आहे इट्स x raised to the power n plus 1. इथे n ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1 plus 1 हे आपल्याला 2 असं मिळणार आहे, डिवायडेड बाय n plus 1 म्हणजे 2 अशी आपल्याला इथे व्हॅल्यू मिळते. ओके, तर इथे आपल्याला वर्क डन इज नथिंग बट k x स्क्वेअर बाय 2 अशा प्रकारे हे एक्सप्रेशन मिळालेलं आहे आणि हेच वर्क डन म्हणजेच तुमचं पोटेन्शियल एनर्जी असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. सो k ची व्हॅल्यू काय आहे हे आपण इथेच बघितलेली आहे, k इज नथिंग बट m ओमेगा स्क्वेअर. तर इथे आपण इन द फॉर्म ऑफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर बाय 2 अशा प्रकारे पोटेन्शियल एनर्जी आपल्याला इथे डेरिव्हेशन्स फॉर्म्युला मिळालेला आहे. ओके, आता इथे आपल्याला थर्ड स्टेप म्हणजेच इक्वेशन 1 मध्ये आपल्याला हे दोन्ही डेरिव्हेशन्स, कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन आणि पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन्स पुट डाऊन करायचं आहे. ओके, सो फॉर टोटल एनर्जी, so we know that total energy is nothing but kinetic energy plus potential energy. kinetic energy किती होती बघा, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओके, प्लस पोटेन्शियल एनर्जी तुम्ही इथे बघू शकतात m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर डिवायडेड बाय 2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ओके, म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला काही कॉन्स्टंट पॅरामीटर्स दिसत आहेत, ते आपण कॉमन काढूया. हाफ m ओमेगा स्क्वेअर हे पॅरामीटर्स दोन्ही टर्म्समध्ये अवेलेबल्स आहेत. याही टर्म्समध्ये कायनेटिक एनर्जीच्या टर्म्समध्ये सुद्धा अवेलेबल्स आहे, पोटेन्शियल एनर्जीला सुद्धा हाफ m ओमेगा स्क्वेअर अवेलेबल्स आहे. ओके, सो कायनेटिक एनर्जीला आपल्याला काय मिळणार, तर आपल्याला मिळणार आहे इथे a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जीमध्ये हाफ m ओमेगा स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर आपल्याला x स्क्वेअर इथे मिळतो. ओके, इथे बघा x स्क्वेअर प्लस मायनस कॅन्सल आउट टू इच अदर, म्हणजेच इथे आपल्याला टोटल एनर्जी काय मिळते आहे तर हाफ m ओमेगा स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. ओके, तर टोटल एनर्जी फॉर पार्टिकल इज हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. m ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट k. तर आपण टोटल एनर्जीचा फॉर्म्युला इन द फॉर्म ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट सुद्धा लिहू शकतो. ओके, इट्स हाफ k a स्क्वेअर. असे दोन्ही फॉर्म्युले तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, ते अशा प्रकारे आपण इथे डिराईव्ह केले. तर खूपच इझी अशा प्रकारे आपण इथे एनर्जी ऑफ द पार्टिकल्स इथे काढलेलं आहे.
इतके अमाऊंट ऑफ एनर्जी प्रत्येक पार्टिकलमध्ये असणार आहे आणि त्याच एनर्जीमुळे, त्याच कायनेटिक एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जीमुळे तो कंटिन्युअसली ऑसिलेट करू शकतो. इथे आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू 2πn पुट डाऊन करून सुद्धा टोटल एनर्जी फॉर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता येईल. कसं तर ते आपण बघूया. एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. बट आपल्याला ओमेगा इज इक्वल टू 2πn ही व्हॅल्यू असते हे माहित आहे. त्याच्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू फक्त पुट डाऊन करायची आहे आपल्याला. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, हाफ एम. ओमेगाचा स्क्वेअर करायचा आहे 2π आणि n या व्हॅल्यूचा इथे स्क्वेअर घ्यायचा आहे इंटू ए स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर आपल्याला इथे 4 मिळेल, पायचा स्क्वेअर इथे आपल्याला पाय स्क्वेअर असं करता येईल, n चा स्क्वेअर आपल्याला इथे n स्क्वेअर असं करता येईल इंटू ए स्क्वेअर. ओके, म्हणजेच इथे जर आपण थोडं सिम्प्लिफिकेशन केलं तर 2 2 जा 4 अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे. म्हणजे इथे आपल्याला 2m पाय स्क्वेअर n स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. ओके, आता इथे आपल्याला n इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी असतं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि तो n फ्रिक्वेन्सी इट्स ऑलवेज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड t. टाइम पिरियड t चा रेसिप्रोकल असतो. त्याच्यामुळे इथे इन द फॉर्म ऑफ जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी मध्ये जर विचारलं तर अशा प्रकारे फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन आपण इथे करू शकतो. तसंच टाइम पिरियड मध्ये जर विचारलं तर रेसिप्रोकल्स आपण इथे घेऊ शकतो. 2m पाय स्क्वेअर n स्क्वेअरचा रेसिप्रोकल आपल्याला 1/t स्क्वेअर असा लिहिता येईल इंटू ए स्क्वेअर. ओके, तर अशा प्रकारचे हे इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी आणि इन द फॉर्म ऑफ टाइम पिरियड्स. ओके, तर हे सेकंड डेरिव्हेशन टाइम पिरियड फॉर्म मध्ये आपण काढलेलं आहे. हे फर्स्ट डेरिव्हेशन इथे इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी साठी आपण काढलेलं आहे. ओके, तर जे न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला जे डिटर्मिनेशन असेल त्याच्यानुसार आपण फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपला येईल सिंपल पेंडुलम. पेंडुलमची डेफिनेशन जर आपण बघितली तर सिंपल पेंडुलम्स मध्ये आपल्याला हे लगेच बघायला मिळतं की एक रिजिड बॉडी असणार आहे. या रिजिड बॉडीला अशा प्रकारे पेंडुलम हँग केलेला असणार आहे, हँगिंग. त्याला एक पर्टिक्युलर स्वतःचा मास सुद्धा असणार आहे m. ओके, आणि या पेंडुलम्स अशा प्रकारे इथे स्विंगिंग करू शकतो. एका पर्टिक्युलर पेंडुलम्सवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहेत. तर हा वेटेड जो मास ऑब्जेक्ट पेंडुलम इथे आपण कनेक्ट केलेला आहे त्याला एक पर्टिक्युलर स्वतःचा मास असल्यामुळे डाऊनवर्ड डायरेक्शननी एक वेटिंग फोर्स तिथे ऍक्ट होणार आहे जो की W इज नथिंग बट mg इतका हा वेटिंग फोर्स तिथे ऍक्ट होतोय. ओके, तसंच हा पेंडुलम्स इथे हँग केलेला आहे. हँगिंग असल्यामुळे या रोपवर किंवा या स्ट्रिंगवर जो टेन्शन फोर्स T ऍक्ट होतो तो अपवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होतोय. ओके, पेंडुलमचा अपवर्ड डायरेक्शनने तो पुश करण्याचा प्रयत्न करतोय आणि पेंडुलमचं जे की मास आहे त्या मासमुळे mg फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनने आपल्याला ऍक्ट होताना दिसतोय. त्यासोबतच जेव्हा हा स्विंगिंग ऍक्शन इथे करतो आहे म्हणजेच हा पेंडुलम्स या डायरेक्शन सुद्धा मुवमेंट्स करतोय, मोशन्स करतोय. ओके, तर आपल्याला इथे फोर्स रिझॉल्व करावा लागणार आहे. अपोजिट फोर्स जर आपण बघितलं तर टेन्शन T चा अपोजिट फोर्स जो आहे तो आपल्याला इथे रिझॉल्व करावा लागणार आहे. म्हणजेच इथे आपल्याला आता एक फोर्स जो की लेफ्ट हँड साईडला रिझॉल्व होणार आहे, तसंच दुसरा जो फोर्स आहे तो आपल्याला बॉटम साईडला जाताना दिसतोय आणि इन बिटवीन मध्ये आपल्याला हा जो फोर्स मिळालेला आहे वेटिंग फोर्स तो आपला mg फोर्स असा मिळालेला आहे. ओके, तर हे तीन पॅरामीटर्स तुम्ही इथे चेक करू शकता. ओके, दीज आर 90 डिग्री टू इच अदर. तर हा वेटिंग फोर्स mg आपल्याला रिझॉल्व करायचा असेल तर इथे आपल्याला हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला थिटा पेंडुलमचा माहीत असतो. ओके, म्हणजेच आपल्याला हा अँगल जो आहे हा अँगल इथे आपल्याला माहीत आहे. ओके, म्हणजेच इथे या डायग्राम्स मध्ये दाखवायचं झालं तर हा अँगल थिटा आपल्याला अशा प्रकारे माहीत आहे. ज्या डायरेक्शनचा थिटा आपल्याला माहीत असतो त्या डायरेक्शनचा फोर्स जर आपण रिझॉल्व केला तर तो mg cos थिटा असा आपल्याला मिळेल, mg cos थिटा. तसंच अपोजिट साईडला आपल्याला जो मिळणार आहे इट्स mg sin थिटा असा आपल्याला तिथे फोर्स रिझॉल्व झालेला मिळणार आहे. ओके, तर या डायरेक्शननी आतमध्ये येणारा जो फोर्स आहे तो mg sin थिटा असा आहे
ओके, तसाच बाहेरच्या डायरेक्शननी जाणारा जो रिझॉल्व्ह केलेला आपण फोर्स आहे तो mg cos थिटा आहे. ओके, फोर्स रिझॉल्व्ह कसा करायचा हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी स्टडी केलेले आहे. ओके, तर अशा प्रकारचे फोर्स आपल्याला इथे मिळतात. म्हणजे इथे मेनली आपल्याला 4 प्रकारचे फोर्स मिळत आहेत. एक mg फोर्स मिळतोय. ओके, दुसरा हा टेन्शन टी जो की रोप और स्ट्रिंगवर अप्लाय होतोय. ओके, तिसरा फोर्स mg साइन थिटा आपल्याला मिळतोय जो की मीन पोझिशन्सकडे पेंडुलमला घेऊन जातोय. आणि चौथा फोर्स mg cos थिटा असा आपल्याला. बट इथे जर तुम्ही केअरफुली बघितलं तर कोणते दोन फोर्स हे एक्झॅक्ट अँड अपोजिट आपल्याला दिसत आहेत आणि कोणता फोर्स हा मीन पोझिशन्सला घेऊन जातोय. ओके, तर इथे हा पेंडुलम्सचा हा मी एक्स्ट्रीम पोझिशनला गेलेला हा पेंडुलमची डायग्राम्स काढतोय. ओके, टेन्शन टी फोर्स वरच्या बाजूला त्याला पुश करतो आहे पेंडुलमला. तसंच बॉटम साईडने आता आपण जो फोर्स रिझॉल्वमेंट काढलेला आहे तो mg cos थिटा हा फोर्स बॉटम साईड. ओके, सो एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनने आणि इक्वल मॅग्निट्यूडने असल्यामुळे हे दोन्ही फोर्स कॅन्सल टू इच अदर होणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे जो एक फोर्स मिळतो आहे जो की mg sin थिटा हा कंपोनंट आपण इथे काढलेला आहे mg sin थिटा आणि हा पेंडुलम्स याच फोर्समुळे त्याच्या मीन पोझिशनला येतोय. मग असा फोर्स की जो ऑब्जेक्टला किंवा पेंडुलमला मीन पोझिशन्सला आणतो त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतोय. आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला हा जो mg sin थिटा आहे तोच मीन पोझिशनला पेंडुलमला आणतोय. म्हणजेच इथे आपण अशा प्रकारे सांगू शकतो की रिस्टोरिंग फोर्स इज नथिंग बट mg sin थिटा. तर हा रिस्टोरिंग फोर्स आहे जो की mg sin थिटा, कारण की mg sin थिटा सुद्धा रिस्टोरिंग फोर्ससाठीच काम करतोय, मीन पोझिशनला ऑब्जेक्टला आणण्यासाठी काम करतोय. म्हणून आपण रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू द mg sin थिटा असं इथे कन्सिडर केलेलं आहे. आता इथे बघा हा पेंडुलम्स तुमचा जसा जसा एक्स्ट्रीम पोझिशन्स पासून मेन पोझिशन्सकडे येणार तसा तुमचा हा अँगल बिटवीन मीन पोझिशन्स आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधला जो काही अँगल आहे हा अँगल छोटा छोटा होत जाणार. ओके, तर इथे हा अँगल साइन थिटा जेव्हा 10 डिग्री पेक्षा कमी होऊन जातो. ओके, त्यावेळेस हा साइन थिटा आपण साइन कोसाइन अँगल जे असतात किंवा सिंपल हार्मोनिक फंक्शन जे असतात ते आपण तिथे कन्सिडर करत नाही. तर तिथे फक्त आणि फक्त आपण मग थिटा कन्सिडर करतो. त्यातला साइन हा फंक्शन तिथून निघून जाईल. ओके, सो फॉर लेस दॅन 10 डिग्री पेक्षा जेव्हा लेस दॅन होणार दॅट टाइम्स तुमचा फोर्स जो असणार आहे तो फक्त mg थिटा इतका असणार आहे. ओके, आणि इथे थिटा म्हणजेच काय असणार आहे तर थिटाला इथे तुम्हाला सांगायचं इट्स अ स्मॉल अँगल लेस दॅन 10 डिग्री, स्मॉल अँगल विच इज लेस दॅन 10 डिग्री. ओके, तर एवढे क्लिअर झालेलं असणार. आता इथे आपल्याला हा स्मॉल अँगल थिटाची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करायची आहे. स्मॉल अँगल थिटा आपण कसा फाइंड आउट करणार तर स्मॉल अँगल थिटा बघा कशातला आहे. तर इथे एक पुन्हा डायग्राम मी काढतोय पेंडुलमची, छोटी डायग्राम्स काढतो. पेंडुलम जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशन्स पासून मेन पोझिशनला जातो त्या दोघांमधला हा स्मॉल अँगल असतो. ओके, पुन्हा हा जेव्हा निगेटिव्हला जातो तेव्हा सुद्धा अँगल तयार होतो. आणि अशा प्रकारे जर या पेंडुलमला जर आपण अशा प्रकारे सर्क्युलर फॉर्म मध्ये जर त्याला रोटेट केलं तर हा अँगल थिटा आपल्याला काढायचा आहे. आता हा अँगल थिटा आपण कसा काढतोय तर हा अँगल थिटा आर्क लेंथ जे असणार आहे हा डिस्प्लेसमेंट होतोय या ए पोझिशन्स पासून बी, तर याला आपण आर्क लेंथ नथिंग बट डिस्प्लेसमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, दॅट इज द आर्क लेंथ. हा जो पेंडुलम्स आहे या पेंडुलमची लेंथ एल आहे हे आपण इथे लिहायला विसरलेलो आहोत. ओके, त्याच्यामुळे या पेंडुलमची लेंथ ही कॅपिटल एल आहे एवढं कन्सिडर करायचं. आता मला सांगा या पेंडुलमची लेंथ जर कॅपिटल एल असेल म्हणजेच या सर्कलचा जो की रेडियस असेल, या सर्कलचा जो की रेडियस असेल तो सुद्धा किती असणार आहे एल असणार आहे. सो एल इज द लेंथ ऑफ पेंडुलम्स विच इज नथिंग बट द रेडियस ऑफ द सर्कल. कोणता सर्कल जर पेंडुलमने जर पूर्ण 360 डिग्री रोटेशन जर केलं तर त्या सर्कलचा रेडियस हा कॅपिटल एल इतका असणार आहे. अशा केसमध्ये आपण 11th स्टँडर्ड मध्ये फर्स्ट चॅप्टर मध्ये थिटा दॅट इज द सॉलिड अँगल हा फाइंड आउट केलेला आहे. थिटा विच इज नथिंग बट आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. तर या केसमध्ये आपल्याला आर्क लेंथ
इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट ए टू बी पोझिशनला जाणारा जो एक्स डिस्प्लेसमेंट आपण आणि रेडियस हा आपला एल आहे. म्हणजेच इथे आपल्याला थिटाची व्हॅल्यू जी मिळते ती एक्स अपॉन एल अशा प्रकारे इथे मिळते आहे. तर इथे थिटाची व्हॅल्यू एक्स अपॉन एल मिळालेली आहे, ते आपण पुट डाऊन करूया. फोर्स इज इक्वल्स टू द एम जी, थिटा इज नथिंग बट एक्स अपॉन एल. ओके. आता ॲज युजल आपल्याला फिजिक्समध्ये जो आपला नॉर्मल फोर्स असतो तो मास इंटू ॲसेलरेशन असतं हे सुद्धा माहित आहे. या दोन इक्वेशनला जर तुम्ही केअरफुली बघितलं त्यांची लेफ्ट हँड साईड ही इक्वल आहे. लेफ्ट हँड साईड इक्वल असल्यामुळे आपण अशा प्रकारे लिहू शकतो का, सेकंड इक्वेशन विच इज इक्वल्स टू द फर्स्ट इक्वेशन एम जी एक्स अपॉन एल. या दोन्ही बाजूला जर बघितलं तर मास सेम आहे, त्याच्यामुळे मास कॉन्स्टंट असणार आहे, कॅन्सल आउट टू इच अदर होणार. ओके. म्हणजे इथे आपल्याला जे एक्सप्रेशन मिळते ए इज इक्वल टू जी एक्स अपॉन एल अशा प्रकारे एक्सप्रेशन मिळते. आता इथे जर एक्सला जर लेफ्ट हँड साईडला जर ट्रान्सफर केलं तर काय होईल, इथे मल्टिप्लिकेशनला आहे, राईट हँड साईडला मल्टिप्लिकेशनला आहे, लेफ्ट हँड साईडला जाताना तो डिवायडेशनला जाणार, म्हणजे ए अपॉन एक्स अशा आपल्याला एक्सप्रेशन इथे मिळते, दॅट इज द जी अपॉन एल. Okay, so a upon x nothing but accelerations per unit displacement, accelerations divided by x means displacement. So accelerations per unit displacement is equal to g divided by l, where l is the length of pendulum, simple pendulums. Okay, तर length सुद्धा आपल्याला काढायची आहे, तर length is nothing but g upon a divided by x असं आपण करू शकतो. ओके. आणि यालाच आपण जी एक्स डिवायडेड बाय ए अशा प्रकारे सुद्धा तुम्ही लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम फाइंड आउट करू शकता. तर इथे टाइम पिरियड आपल्याला फाइंड आउट करावा लागणार. तर ए अपॉन एक्स इज इक्वल टू जी अपॉन एल आपल्याला इथे मिळालेला आहे. त्यासोबतच तुम्ही बघू शकता की ओमेगा स्क्वेअर म्हणजेच के डिवायडेड बाय एम असतो. स्प्रिंग कॉन्स्टंट जो असतो दॅट इज द फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट हा एक स्प्रिंग कॉन्स्टंट असतो, डिवायडेड बाय एम हा एक्स डिनॉमिनेटर्सला येऊन जाणार, म्हणजेच आपल्याला इथे जे एक्सप्रेशन मिळतं फोर्स डिवायडेड बाय मास इंटू एक्स. आता इथे तुम्ही बघू शकता फोर्स डिवायडेड बाय मास. ओके. इथे बॉटमचा आपल्याला माहित आहे ॲसेलरेशन्स. ओके. ॲसेलरेशन्स इज नथिंग बट फोर्स डिवायडेड बाय मास. का बरं? कारण की आपल्याला फोर्स इज नथिंग बट मास इंटू ॲसेलरेशन माहित आहे, म्हणजेच इथून जर तुम्ही ॲसेलरेशनची व्हॅल्यू काढली तर मास हा ट्रान्सफर होणार, म्हणजेच इथे फोर्स डिवायडेड बाय एम अशा प्रकारे आपल्याला ॲसेलरेशनची व्हॅल्यू इथे मिळणार. ओके. सो एफ डिवायडेड बाय एम इज नथिंग बट ॲसेलरेशन्स ए आणि एक्स ची व्हॅल्यू इथे ॲज इट इज राहणार. म्हणजेच इथे आपल्याला ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ए अपॉन एक्स ॲसेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असं मिळते. म्हणजेच इथून आपण ओमेगाची व्हॅल्यू काढू शकतो जे की असणार आहे अंडर रूट ए अपॉन एक्स. ओके. सो अंडर रूट ए अपॉन एक्स ही व्हॅल्यू आपण ओमेगाची इथे फाइंड आउट केलेली आहे. आता बघा टाइम पिरियड टीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित असेल, इट्स 2 पाय बाय ओमेगा. ओके. कसा आला हा फॉर्म्युला, तर ओमेगाची व्हॅल्यू ही सुद्धा आहे आपण 11 पासून स्टडी करत आलेला आहे, 2 पाय एन. आताच बघितलं की एन इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड टी, तर इथे एन ची व्हॅल्यू पुट डाऊन करा, म्हणजेच तुम्हाला काय मिळणार 2 पाय इंटू 1 डिवायडेड बाय टी, म्हणजेच काय मिळतंय 2 पाय बाय टी असंच मिळतंय. ओके. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. जर यांना जर एक्सचेंज केलं तर ओके, तर इथे आपल्याला टी इज इक्वल टू टी ची जर व्हॅल्यू इथून काढली तर 2 पाय बाय ओमेगा असं आपण लिहू शकतो. तर तोच फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे. टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केलेली आहे, ती इथे पुट डाऊन करा. ओके. सो 2 पाय डिवायडेड बाय अंडर रूट ए डिवायडेड बाय एक्स. ए डिवायडेड बाय एक्स ची व्हॅल्यू आताच आपण सिंपल पेंडुलम्स मध्ये काढलेली आहे, जे की जी अपॉन एल अशा प्रकारे आहे. सो 2 पाय डिवायडेड बाय ए अपॉन एक्स इज नथिंग बट जी अपॉन एल. सो इट्स अ जी अपॉन एल. ओके. म्हणजे त्याला लिहिताना आपण अशा प्रकारे लिहू शकतो का 2 पाय हा अंडर रूट ऑफ एल जो आहे तो न्यूमरेटरला चालला जाणार, अशा प्रकारे आपण सेपरेट सुद्धा लिहू शकतो. अंडर रूट ऑफ एल
डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ जी, किंवा आपण यांना कंबाईन अंडर रूट सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. अंडर रूट ऑफ एल डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ जी. तर तुम्हाला इथे हे जे की एक्सप्रेशन मिळालेलं आहे ते टी, टाइम पिरियड टीचं एक्सप्रेशन मिळालेलं आहे. आता इथून टाइम पिरियड टी वरून जर फ्रिक्वेन्सी जर फाइंड आउट करायची झाली तर आपल्याला माहित आहे टाइम पिरियड टी इज द रेसिप्रोकल ऑफ टी. ओके, सो टी ची व्हॅल्यू जर इथे 1/2 पाय अंडर रूट एल अपॉन जी अशी जर आपण इथे जर पुट डाऊन केली तर आपल्याला फ्रिक्वेन्सी इथे 1/2 पाय अंडर रूट जी अपॉन एल अशी मिळेल. ओके, किंवा याला आपण जर होल ब्रॅकेट जर दिला तर 1/2 पाय अंडर रूट जी अपॉन एल अशा प्रकारे सुद्धा आपण यांची फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू लिहू शकतो. तर टाइम पिरियड फॉर द सिंपल पेंडुलम्स हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. न्यूमेरिकल्स विचारले जातील. फ्रिक्वेन्सी ऑफ द सिंगल पेंडुलम्स 1/2 पाय अंडर रूट जी एल अंडर रूट एल जी अंडर रूट जी एल. तर यांच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये, कोणताही एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि त्याचा रेसिप्रोकल काढून घ्यायचा आहे, कारण की एक्झाम्स मध्ये आपल्याला एवढा भरपूर टाइम्स इथे असणार आहे की टाइम पिरियड वरून फ्रिक्वेन्सी आपण फाइंड आउट करू शकणार. ओके, सो दिस इज द टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी फॉर द सिंपल पेंडुलम्स. आता त्यासोबतच सेकंड पेंडुलम्स नावाचा एक कन्सेप्ट आहे. हा एक शेवटचा कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे आपण याच लेक्चरमध्ये याला कव्हर करतोय. सेकंड पेंडुलम्स. सेकंड पेंडुलम्स म्हणजेच काय की असा पेंडुलम ज्याचा टाइम पिरियड टी हा 2 सेकंड्स मेजर्ड केल्या जाईल. ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंड्स आहे. पर सेकंड्स म्हणजेच पर 1 सेकंड्स असं आपण म्हणू शकतो पण सिंपल पेंडुलमसाठी. तर इथे सेकंड पेंडुलम म्हटलं तर टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 सेकंड्स इथे घ्यायचा असतो. आताच आपण एक डेरिवेशन इथे फाइंड आउट केलेलं आहे. टाइम पिरियड टी फॉर द सिंपल पेंडुलम इट्स टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. ओके, आता इथे सेकंड पेंडुलम्सला टाइम पिरियड हा 2 असणार आहे. तर इथे 2 सेकंड्स इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. तर इथे आपण 2 जर कॅन्सल आउट केले तर इथे आपल्याला काय मिळतंय, तर 1 इज नथिंग बट 1 इज इक्वल टू द पाय अंडर रूट एल अपॉन जी. हे एक्सप्रेशन आपल्याला इथे मिळतंय. ओके, आता इथे आपल्याला एल ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एल लेंथ फॉर द सेकंड पेंडुलम्स. एल ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा जो स्क्वेअर रूट आपल्याला इथे दिसतोय या स्क्वेअर रूट आपल्याला काढून टाकावा लागेल. त्याच्यामुळे स्क्वेअरिंग बोथ साइड आपण इथे हा जो स्क्वेअर रूट आहे हा इथून निघून जाणार, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आर अपोजिट टू इच अदर. स्क्वेअरिंग बोथ साइड, 1 चा स्क्वेअर 1च राहणार आहे, पायचा स्क्वेअर हा पाय होणार आहे. ओके, अंडर रूट ऑफ एल अपॉन जी चा स्क्वेअर केल्यानंतर अंडर रूट कॅन्सल आउट होणार आणि आपल्याला एल अपॉन जी अशा प्रकारे ही व्हॅल्यू मिळणार. आणि या एक्सप्रेशन वरून तुम्हाला जर एल ची व्हॅल्यू जर फाइंड आउट केली तर ती तुम्हाला एल इज नथिंग बट जी अपॉन पाय स्क्वेअर अशा प्रकारे इथे आपल्याला ही व्हॅल्यू मिळते आहे. सो द लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम एल इज नथिंग बट जी अपॉन पाय स्क्वेअर. ओके, त्यानंतर तुम्हाला बुक्समध्ये डिफरन्शिएट बिटवीन कोनिकल पेंडुलम्स आणि सिंपल पेंडुलम्स अशा प्रकारे दिलेला आहे. हा एक थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे. ओके, सो डिफरन्स बिटवीन चांगल्या प्रकारे जो डिफरन्स त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. फक्त जे स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट थोडं कॉम्प्लिकेट त्यांनी यूज केलेलं आहे. त्याचे स्टेटमेंट तुम्ही स्वतःहून रीड करा, तुमच्या ओन लँग्वेजमध्ये त्याला स्वतःहून समजून घ्या. ओके, आणि त्यानंतर तुमचं इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. ॲज इट इज ते स्टेटमेंट पाठ करायचे नसतात. ओके, सो स्टडी करायचा असतो, पाठांतर करायचं नसतं. ओके, तर लक्षात ठेवा आणि स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये तो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. डिफरन्स बिटवीन हा विचारला जाऊ शकतो कोनिकल पेंडुलम्स आणि सिंपल पेंडुलम्स. कोनिकल पेंडुलम्स म्हणजेच काय, तर मी इथे फक्त डायग्रामने तुम्हाला काढून दाखवतो बघा. असा हा पेंडुलम्स आहे आणि जर या पेंडुलम्सला एका एक्स्ट्रीम पोझिशन्सला नेल्यानंतर जर याला पुश केलं तर हा अशा प्रकारे इथे सर्कल तयार करेल. ओके, म्हणजेच इन द फॉर्म ऑफ कोन. तर अशा प्रकारे हा कोनिकल पेंडुलम असणार आहे. सिंपल पेंडुलम्स म्हणजेच काय, तर पेंडुलम्स हा इथे मीन पोझिशनला आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर त्याला पुश नाही करायचं, त्याला फक्त इथून सोडून द्यायचं, म्हणजेच हा पेंडुलम्स अशा प्रकारे लिनियरली इथे रोटेट होणार. ओके, तर याला आपण
अशा प्रकारे जो टू अँड फ्रो अशा प्रकारचे रोटेशन्स आपल्याला मिळणार, दॅट इज अ सिम्पल पेंडुलम्स. आणि अशा प्रकारचे सर्क्युलर फॉर्म मध्ये आपल्याला जे रोटेशन इथे मिळणार दॅट इज द कोनिकल पेंडुलम. तर इथे तुम्ही बघू शकता की या पेंडुलमने तयार केलेला सर्कल्स हा अशा प्रकारे हॉरिझॉन्टल सर्कल दिसतोय. आणि या पेंडुलमला जर अशा प्रकारे जर तुम्ही सर्कल्स फॉर्म करायला सांगितला तर तो अशा प्रकारे व्हर्टिकल्स सर्कल तयार करणार. ओके, तर एवढं एक लक्षात ठेवा. ओके, सिंपल पेंडुलम्स हा नेहमी व्हर्टिकल सर्कल तयार करणार आणि कोनिकल पेंडुलम्स हा नेहमी होरिझोंटल सर्कल तयार करणार. ओके, सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.